नमस्कार. जेवताना तोंडी लावण्यासाठी आज आपण गाजरची कोशिंबीर बनवणार आहोत. अतिशय चविष्ट चटपटीत अशी ही कोशिंबीर तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही गाजराची कोशिंबीर तयार होते. गाजर आपण इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यावर सालं काढून टाकून इथे आपण जाडसर अशी किसणीने किसून घेतलेली आहे. कोशिंबीर छान चटपटीत होण्यासाठी इथे आपण अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. इथे तुम्हाला जर चवीनुसार साखरेचा वापर करायचा असेल तर तुम्ही चवीनुसार साखरेचा सुद्धा वापर करू शकता. इथे आपण आता बारीक चिरलेल्या मिरचीचा वापर करणार आहोत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. 3 चमचे आपण इथे शेंगदाण्याच्या कूटाचा वापर केलेला आहे. लिंबाचा रस, शेंगदाण्याचं कूट, मिरची आणि इथे आपण लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. इथे आता सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत. इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. साध्या सोप्या पद्धतीने अगदी चविष्ट अशी ही कोशिंबीर तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही गाजराची कोशिंबीर बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. इथे आपण आता फोडणी करून घेणार आहोत. पोहे खातो त्या चमच्याने 1 ते 2 चमचे आपण तेल छान कडकडीत असं गरम करून घेणार आहोत आणि फोडणी करून घेणार आहोत. कोशिंबीर व्यवस्थित असं सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर वरून फोडणी करून घेणार आहोत. तर इथे तेल कडकडीत असं गरम करून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे मोहरी छान तेलामध्ये तडतडल्यानंतर कोशिंबीरवर आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. कोशिंबीरमध्ये वरून फोडणी दिल्यामुळे छान खमंग अशी ही कोशिंबीर तयार होते. इथे आपण आता फोडणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता कोशिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. आमटी भात असेल किंवा वरण भात असेल तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही गाजराची कोशिंबीर बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.